हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर मी सचित पुनवटकर उन्नती एज्युकेशन मधून आपलं स्वागत करतो या ऑनलाईन पेजवर आणि उन्नती एज्युकेशन यूट्यूब चॅनेलवर. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की MBBS साठी 2026 मध्ये आपल्याला किती स्कोअर पाहिजे आणि BAMS, BHMS, BPT यासाठी आपल्याला किती स्कोअर पाहिजे. तर आपण बघूया या व्हिडिओमधून. तर आता याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल तर मी तुम्हाला हे सांगते की आता जो 2025चा पेपर झाला होता, 2025चा जो नीटचा पेपर झाला होता, टोटली म्हणजे इतका हार्ड पेपर आला होता की आतापर्यंत तर या हार्ड पेपर असा आलाच नाही नीटचा. तर हा हार्ड पेपर या आला होता 2025चा. तर आता याच्यामध्ये दादा आम्हाला किती स्कोअर पाहिजे आता तुम्हाला सांगतो. एक SC कॅटेगरीची एक माझ्यातर्फे काउन्सिलिंग केलेली मुलगी होती, तिला 450 स्कोअर होता. तिला बारामती मेडिकल कॉलेज MBBS अलॉट झालं होतं. बारामती मेडिकल कॉलेज तिला अलॉट झालं होतं MBBS. ठीक आहे. तर आता तुम्हाला विचारायला असेल की आम्हाला हे SC कॅटेगरी आहे, आता ओपन कॅटेगरीला आम्हाला ओपन कॅटेगरी असो, OBC कॅटेगरी असो, EWS असो, SC ST, OBC ST कोणी पण असो, यांच्यासाठी आपल्याला किती स्कोअर लागणार आहे किंवा आम्ही रिपीट करू का, किंवा जे ज्यांचा फर्स्ट टर्म नीटची एक्झाम देत आहे किंवा जे ड्रॉपर आहे यांच्यासाठी काय आहे, तर हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर आता तुम्हाला जर विचार आला असेल की या व्हिडिओ मधून आपल्याला काय भेटणार, तर तुम्ही एकदा व्हिडिओ हा फुल बघा, तुम्हाला सगळी काउन्सिलिंग समजून जाईल. पहिले नीट फॉर्म तुम्ही भरला, नीटचा फॉर्म भरला. ओके, नीटचा फॉर्म भरल्यानंतर आता फर्स्ट तुमचे इथे एक्झाम. ठीक आहे, एक्झाम झाली. एक्झाम झाल्यानंतर येते तुमचे मार्क. ठीक आहे, मार्क झाले. मार्क नंतर येते जर तुम्हाला जर स्कोअर चांगला आला तर मग येते रजिस्ट्रेशन. ठीक आहे, रजिस्ट्रेशन. ठीक आहे, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मग येते आपला मेन मुद्दा की काउन्सिलिंग. ठीक आहे, काउन्सिलिंग शॉर्टकट मध्ये लिहितो, काउन्सिलिंग येते. आता इतर सगळे पुट्टे भेटे की आम्हाला कॉलेज लागणार की नाही, आम्हाला काय होणार, आम्हाला कसं होणार, यासाठी पोरं खूप भेटते. आणि मुलांचे हे ऍडमिशन एक असं म्हणजे पर्याय राहते का ज्याच्यामध्ये पोरग 12वी मध्ये अभ्यास करते, 12वी मध्ये चांगला स्कोअर आणते. ठीक आहे, 70-80% वाटते, बापाले वाटते की माझा पोरग डॉक्टर बनला पाहिजे. डॉक्टरकी मध्ये जाते, तो डॉक्टरकी मध्ये गेल्यावर त्याला माहित पडते की आपल्या नीटचं, तो चांगला नांदेडला कोचिंग क्लासेस मध्ये जाते, PW मध्ये जाते, चांगल्या चांगल्या इन्स्टिट्यूट मध्ये जाते, तो कोचिंग करून तो स्कोअर आणते 400-450. त्याला MBBS काही भेटत नाही, तो रिपीट घेते. रिपीट घेऊन का करते, ऑनलाईन एखादी कोचिंग क्लासेसचा ऍप घेते, त्याच्यावर तो कोचिंग करते घर बसल्या, मग तो खाते 400 मधून. आता त्याला जर 400 मार्क्स आहे, तर एक अशी माझ्याजवळ मुलगी आहे मुंबईची, तिला 2024 मध्ये 400 मार्क्स होते. सॉरी, 2023 मध्ये तिला 400 मार्क्स होते. 2024 मध्ये तिला मार्क्स होते 302. ठीक आहे, 2025 ले तिला मार्क्स आले 272. तरी पण तिला कॉलेज अलॉट झालाय BAMS सुलतानपूरचा. ठीक आहे, तर आता तिने गलती काय केली, पहिल्या वर्षी तिला काउन्सिलरनी फसवलं, दुसऱ्या वर्षी तिला काउन्सिलरनी फसवलं, तिसऱ्या वर्षी तिला काउन्सिलरनी फसवलं. याच्यामध्ये काय होते मित्रांनो की जर आता तुम्ही जर काउन्सिलिंग करत आहोत, आता काउन्सिलर काय म्हणते, माझी CET सेलले सेटिंग आहे, डायरेक्ट मी CET सेल मधून नंबर लावून देतो. काही घंटा लावून नाही देत CET सेल मधून नंबर, काही CET सेल मधून नंबर लावून देत नाही. CET सेल कॉलेजवाल्याला गिनत नाही. CET सेल जवळ एवढा पैसा आहे, त्यांनी काय म्हणते, काउन्सिलरचं एक लहानचं ऑफिस आहे, त्यांनी काय म्हणते, माझ्या CET सेलला कॉन्टॅक्ट आहे, मी CET सेल मधून तुमचा डायरेक्ट नंबर लावून देतो. एक मुलगी माझ्या ऑफिसला आली होती, अंजली नावाची. ती सांगत होती की दादा, माझ्या मैत्रिणीचं ऍडमिशन एका नागपूरच्या टॉप फिजिओथेरपी कॉलेजमध्ये 3 लाख रुपये डोनेशन विथ स्कॉलरशिप बेनिफिट्स मध्ये झालं. आता ते कॉलेज असं होतं की त्या कॉलेजचं डोनेशनच 8 ते 10 लाख रुपये. मी ना म्हटलं एवढा कमी मध्ये ताई होणं पॉसिबल नाही आहे ऍडमिशन. आता मी 3 वर्ष झाले काउन्सिलिंग फील्ड मध्ये मी काम करत आहोत, तर मला हे सगळं माहिती आहे.
त्याच्यानंतर ते बोलले म्हणे नाही दादा झाली आहे म्हणे. मी जेव्हा मेरिट लिस्ट चेक केली, मेरिट लिस्ट जे सीईटी सेलला स्टे राऊंड 5ची मेरिट लिस्ट जे आली होती, स्टे राऊंड वॅकन्सी 5ची, त्याच्यामध्ये समजलं का मुलीला मार्क्स होते 250. मुलगी कॅटेगरी होती ओबीसी. ठीक आहे, तिला EWS कोट्यामधून तिला ओपनची सीट अलॉट झाली ना. कॉन्सलरचा 2.5 लाखाचा 2.5 ते 3 लाखाचा फायदा झाला. 2.5 ते 3 लाखाचा कॉन्सलरचा फायदा झाला. पण त्या मुलीचा फायदा का झाला? काहीच नाही. मुलगी खुश आहे, मुलं पैसे देते. पण खरं तर मुलांनी आणि मुलांच्या मम्मी पप्पांनी कोण्याही कॉन्सलरला पैसे देताना एक विचार करावा की हे कॉन्सलर इमानदार आहे का नाही. एक मध्य प्रदेशला मी एक ऍडमिशन घेऊन गेलो होतो. म्हणजे माझ्या जवळपास 4-5 इन्क्वायरी होता. एक इथलाच नागपूरचा कॉन्सलर आहे, नागपूरच्या बाहेरचा होता तो. त्याची ऍडमिशन अशीच म्हणजे तिला मार्क्स होते 280 आणि तिला ते आणलं होतं तिथं BAMS साठी त्याने. ठीक आहे, 280 मार्क्स होते आणि 282 व स्टे राऊंड वॅकन्सी 5चा कट ऑफ गेला होता. 2 मार्क तिला कमी होते, 280. तर ते कॉन्सलर काय म्हणे नाही आता राऊंड होत नाही, असं नाही तसं नाही तसं नाही. आता मी MP ला पहिलीदाच मध्ये ऍडमिशन घेऊन गेलो होतो. तेव्हा म्हणजे जे माझी मुलगी होती काहीतरी आचल नावाची, तिला जे फॉर्म होता तो भरता नव्हता येत आणि माझ्याजवळ पण मी न्यू मोबाईल घेतला होता, तर माझ्याजवळून पण ते डिलीट झालं होतं. मी म्हटलं ठीक आहे ताई, आपण भरून घेऊ. कोणाला तरी मी इथं फोटो मागतो. तर मी एक तिथं रॅन्डमली मुलगी बसून होती आणि ती पण नागपूरचीच होती. तिला म्हटलं की ताई मला तुझ्या फॉर्मचा फोटो भेटते का. मी फोटो बघितला तिच्या फॉर्मचा. मी म्हटलं तुला 280 मार्क्स आहे, तुला तर राऊंड मधूनच सीट अलॉट होते. ते म्हणे होईल का म्हणे. होईल. तेवढ्या याच्यामध्ये तो कॉन्सलर माझ्याजवळ आला आणि मला म्हणते माई इन्क्वायरी गेले, हे करत आहे तू तुझं काम कर, हे तू तुझं काम कर, मी माया काम करतो, असं तसं. भाऊ मी पैसे खाण्यासाठी मी काउन्सिलिंग करत नाही. फर्स्ट ऑफ ऑल तर हे मी एकाही जणांनी मी 150 जणांच्या ऍडमिशन करून दिल्या. एकाही जणांनी मला म्हटलं पाहिजे की सचेत पुनवटकरनी माझ्याकडून पैसे घालले, असं एका तरी जणांना मला वाटलं पाहिजे. मी काउन्सिलिंग फील्ड तिथंच सोडून देतो. मला जर काउन्सिलिंग जर करायचं असेल ना, व्हाईट बोर्डवर तुम्हाला नसतं सांगितलं, मी डिजिटल बोर्डवर सांगितलं असतं जर मी पैसा कमावला असता तर. पण मला पैसा नाही कमावायचा आहे, पोरांचं भविष्य बनवायचं आहे. त्यासाठी मी या काउन्सिलिंग फील्ड मध्ये आलो आहे. आज म्हणजे माझ्या एज ऑफ 24 मध्ये माझ्या काही मुलं 100 मुलं MBBS ला आहे, 150 ते 200 मुलं BAMS ला आहे, जवळपास 50 ते 60 मुलं BHMS ला आहे, जवळपास 80 ते 90 जण BHMS ला आहे. इंजिनिअरिंग वगैरे सगळं 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 गेलं ना, जेवढा पोटाला लागते 2-3 लाख रुपये मी तेवढंच कमवतो. अगाऊ मी कमवत नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, मी काउन्सिलिंगची फीज घेतो 30,000. ठीक आहे, काउन्सिलिंग फीज घेतो मी. त्याच्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन पासून तर कॉलेज अलॉटमेंट होतपर्यंत पुरी जबाबदारी माही राहते. पुरीच जबाबदारी माही राहते. मी त्याच्यामध्ये 1 रुपया माझ्या कमिशन ठेवत नाही आणि 1 रुपया जास्त घेत नाही. जर IQ ची ऍडमिशन असली तरी पण मी 30,000 रुपये घेतो आणि जर राऊंड मधून लावून घ्यायची असली तरी पण मी 30,000 रुपये घेतो. मी जास्त घेत नाही. आता त्याच्यामधून मी तुम्हाला सांगतो मुलांनो, आता 1 ते 1.5 महिना राहिलाय नीटच्या पेपरला. चांगलं मन लावून अभ्यास करा. मन लावून जर अभ्यास होत नसेल तर एकदा आपल्या मायबापाच्या चेहऱ्याकडे पहा आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून अभ्यास करा. कारण जे गरीब पोरं राहते ना, त्यांना म्हणजे पैशाची जाणीव राहते. आता तुम्हाला एक सांगायची गोष्ट झाली तर माई 2023 ची एक ऍडमिशन होती नम्रता नावाची. तिला म्हटलं मी बाई, ती माझ्या ऑफिसला आली. ऑफिसला आल्यावर मी जस्ट एक गुप्ता सरांच्या ऑफिसला काम करत होतो, काउन्सिलरच होतो तिथे. पहिले मी काम शिकून घेत होतो. गुप्ता सरांनी एक सांगितलं मला की कोणाचे मन दुखून काम करू नको.
त्याची एकदाची ऍडमिशन झाली, कॉल नाही आला चालन तुला, पण त्याचा स्ट्राप घेऊ नको. ती मुलगी आली माझ्याकडे, दादा म्हणे मी तिला PCM मध्ये आउट ऑफ 100 मार्क्स होता आणि BSc नर्सिंग CET मध्ये 99 मार्क्स होते तिला, आणि नीट मध्ये फक्त जिओचा मोबाईलवर अभ्यास करून 376 मार्क्स होते तिला त्यावेळेला. 376 की 380 मार्क्स होते तिला. मी म्हटलं मी तिचे सगळे डॉक्युमेंट्स पाहिले आणि HSC बोर्ड मध्ये पण तिला 92 मार्क्स होते. ती चंद्रपूरची होती प्रॉपर. मी म्हटलं बाई तू इंजिनियर किंवा नर्सिंग करायसाठी तू जन्मच नाही घेतला, म्हटलं तू डॉक्टर बनासाठी जन्म घेतला. दादा म्हणे माझी एवढी पण कॅपॅसिटी नाही म्हणे की 30,000 रुपये मी तुझी फीस देऊ शकू. ठीक आहे बाई, नको देऊ, मी तुझी काउन्सिलिंग फ्री मध्ये घेऊन जाईल. मी असं म्हटलं तिला. तिचे पप्पा राजी झाले, तिच्या पप्पांना मनवलं, सगळ्यांना मनवलं मी. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की ठीक आहे म्हणे, आता करा म्हणे तुम्हाला जे करायचं. फर्स्ट राऊंड भरला. फर्स्ट राऊंडलाच यवतमाळचं गव्हर्नमेंट कॉलेज अलॉट झालं, BAMS. नम्रता नावाची मुलगी, आताही तुम्ही 2023 ची आता 3rd इयरला ती मुलगी आहे, तुम्ही बघू शकता. एकही रुपया त्या काउन्सिलिंग मधून नाही मिळाला, पण ते मुलगी फर्स्ट इयरले टॉपर आली. आणि माझ्या तिथंच पैसा वसूल झाला. असे तर खूप साऱ्या काउन्सिलरनी बिल्डिंगा बांधल्या असेल, काही केलं असेल, पण मला पैशाशी मतलब नाहीये. मला माझा मुलगा सॅटिस्फाय राहिला पाहिजे, मुलाचे मायबाप सॅटिस्फाय राहिला पाहिजे. जर जाताना दिसलं ना सचेत पुनवटकर मी म्हणून हाक मारला पाहिजे त्यांनी. आणि आम्ही विदर्भातले लोक मोठ्या दिलवाले राहतो, छोट्या दिलवाले नाही. जरी कोणी बी गेलं ना कोणाच्या घरी, भाऊ मला एक पोळी दे जेवण करायला, तर आमचे विदर्भातले लोक 2 पोळ्या देणार. आमचा महाराष्ट्र आहेच फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही एकदा भरोसा ठेवा. एकदा मी तुम्हाला नंबर नोट करून घ्या, 9373768807. सचेत पुनवटकर. आम्ही हेल्प करतो तुम्हाला, मी ना माझी टीम हेल्प करते पूर्ण. तुम्हाला कॉलेज कशापासून भेटणार, काउन्सिलिंग कशी करायची, जर कॉलेजमध्ये सीट नसेल तर कसं करायचं, अभ्यास कोणत्या प्रकारे करायचा, हे सगळं तुम्ही ओव्हरऑल फक्त आता फ्री बुकिंग चालू आहे. 5,999 मध्ये तुम्ही सीट बुक करून घेऊ शकता, जर तुम्हाला काउन्सिलिंग 2026 ची जर माझ्याचकडून करायची असेल तर. ओके मित्रांनो, एवढंच बोलून मी थांबतो आता. पुढच्या व्हिडिओला लवकरच भेटूया. चल, जय महाराष्ट्र.